प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट. इन 486 throws of 6 face die, even point अंडरलाइन करा. even point कालच्या गणितात शिकवलं होतं. ऑड पॉईंट्स कोणते असतात? ऑड पॉईंट्स 1, 3, 5, 7, 9 म्हणजे 5. इवन पॉईंट, ऑड पॉईंट इवन पॉईंटचं गणित आहे. इवन पॉईंट्स 2, 4, 6, 8, 10. 5 असतात ऑड पॉईंट्स, 5 असतात इवन पॉईंट. 5 म्हणजे हाफ, 5 म्हणजे हाफ. 10 पैकी हाफ, 10 पैकी हाफ, हाफ ऑफ, आउट ऑफ 10, आउट ऑफ 10. ऑड पॉईंट 5, इवन पॉईंट 5 म्हणजे अर्धे हे 10 पैकी. तर हे गणित आहे इवन पॉईंटचा. डायचं गणित आहे. इन 486 थ्रोज ऑफ 6 फेस डाय. डायचं गणित असल्यामुळे हे हाफ आणि हे हाफ आल्यामुळे पी होईल 1/2, क्यू होईल 1/2. ऑड पॉईंट इवन पॉईंटच्या गणितामध्ये पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग डाय इज हाफ and possibility of not getting die is equal to half. सुरू करू गणित. die having डायला किती बाजू असतात? 6 sides. die having 6 side. Possibility of getting one side in one throw, एका थ्रोमध्ये एक साईड भेटेल. therefore P is equal to half and Q is equal to half. समोर लिहायचा. डाय टॉस्ट किती वेळा डाय फेकण्यात आली? 486 वेळा. 486 times. Therefore possibility of getting possibility of getting डायचं गणित आहे. 6 बाजू असतात. ऑनवर्ड्स म्हणायचं. ऑनवर्ड्स 6 ऑनवर्ड्स 6 onwards. हाफ ऑफ 486 इज इक्वल टू 243.
but actual getting actual getting 6 onwards. डायचं गणित आहे 6 ऑनवर्ड्स म्हणायचा. ॲक्च्युअल गेटिंग किती आहेत गणितामध्ये पहा, 272 टाइम्स, 272 टाइम्स, 272 टाइम्स. Therefore actual difference इज इक्वल टू 272 मायनस 243 इज इक्वल टू 29. हा झाला ॲक्च्युअल डिफरन्स. अगोदरच काढून ठेवतो आपण. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. Calculation of standard error. Standard error is equal to in under root NPQ. मेथड सुरू आहे आपली. NPQ. N आहे 486, P आहे 1/2, Q आहे 1/2. किती निघते बघा, 121.5. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 11.023. 11.023. Conclusion. Actual difference is equal to 29. Standard error is equal to 11.023 into 3. तैंतीस पॉइंट 069. उत्तर लिहा. लेस देन दिसते. Actual difference is less than 3 times of
standard error. Therefore, the difference will be less than असल्यामुळे unsignificant. Unsignificant. Next problem. In ब्रीडिंग, एका झाडावर दुसरं झाड ब्रीडिंग करतात. एका मोठ्या झाडावर, बाभळीच्या झाडावर पिंपळाचं झाड जोडतात. ब्रीडिंग करणे. एक मोठं झाड असते, त्याच्यावर दुसरं झाड म्हणजे बाभळीच्या झाडावर पिंपळाचं झाड ब्रीडिंग करणे. इन ब्रीडिंग सर्टेन स्टॉक 408 हेअरली म्हणजे यन दिला नाही त्यानं. केसासारख्या फांद्या येतात त्यांना हेअरली म्हणतो. हेअरली केसासारख्या फांद्या येतात बारीक बारीक, त्यांना हेअरली म्हणतो. and 126 globular दोन प्रकारचं बीडिंग करण्यात येते झाडावर. एक हेअरली ज्याला बारीक बारीक फांद्या येतात ते. ग्लोबुलर म्हणजे असा एक राऊंड येते झाडाला, राऊंडपणा येते. ग्लोबुलर झाड. हेअरली किती म्हणते? 408 ब्रीडिंग करण्यात आलं. प्लस ग्लोबुलर किती? 126 म्हणजे यन 126 म्हणजे यन बरोबर किती होती? 534. 534. Plants were obtained if the underline करा. Expectation is 1/4 globular plant. Underline करा. Expectation is 1/4 globular plant. 1/4. अंडरलाइन करा. एक्सपेक्टेशन इज 1/4 ग्लोबुलर प्लांट. जे त्यानंच दिला आहे गणितामध्ये पी 1/4 म्हणजे क्यू किती? 4 मधून 1 गेला 3. 3/4 क्यू होईल. वन फोर्थ ऑफ एकंदर किती? 534. 534 बरोबर किती? 133.5. but actual frequency
actual frequency of globular is ग्लोबुलरची किती आहे 126 therefore actual difference actual difference 133.5 माइनस 126 ग्लोबुलर एक्चुअल डिफरेंस किती 7.5 कॅल्क्युलेशन ऑफ हे सेंटचं गणित आहे नाही आहे कॉईनचंही गणित नाही आहे डायचंही गणित नाही आहे म्हणजे सरळ सोडवायचं याला एन पासून सरळ सोडवायचा कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर ना कॉईनचं गणित आहे ना सेंटचं गणित आहे ना फूटचं गणित आहे म्हणून याला डायरेक्ट लिहायचं थेरॉटिकल पोर्शन लिहिण्याची गरज नाही स्टँडर्ड इरर इज इक्वल टू NPQ n आहे 534 P आहे 1/4 Q आहे 3/4 534 गुणिला 1/4 गुणिला 3/4 100.125 534 गुणिला 1/4 गुणिला 3/4 स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 10.006 10.006 conclusion actual difference is less than 1 मिनिट आपलं सुटलं ना ते conclusion actual difference (7.5) standard error 10.006 into 3
30.018 लेस देन आहे. लेस देन 3 times of standard error. Therefore, the difference will be insignificant. Insignificant. VIMP लिहून ठेवा गणितावर. आता या झालेल्या गणितावर VIMP लिहून ठेवा. नेक्स्ट, certain crosses of the P gave 5321 येलो आणि 1804 ग्रीन सीड्स. सीड्सचं गणित आहे, बियांचं गणित आहे. यन बरोबर पहिल्या कोणत्या बिया दिल्या आहेत? येलो, प्लस दुसऱ्या कोणत्या दिल्या आहेत? ग्रीन. ग्रीन येलो किती? 5321 आणि ग्रीन किती? 1804. जे अशा एकंदर बिया किती? 7125 होईल. यन बरोबर expected is 25% of green seed. अंडरलाइन करा. expectation is 25% of green seed. expected frequency ऑफ ग्रीन दिला आहे. ग्रीन म्हटलं आहे. ग्रीन सीड्स इज इक्वल टू 25%. 25%. Therefore, P इज इक्वल टू 25%. गणितातच दिला आहे. Q इज इक्वल टू 75%. P जेव्हा 25% होईल तर Q किती? 75% शोधून काढायचं आहे. 100% मधून 75 मायनस. expected frequency of green seeds
25% ऑफ 7125 बरोबर 1781 पॉईंट 25 हे ॲक्च्युअल गणितात पहा किती दिली आहे. ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ ग्रीन सीड्स इज इक्वल टू ग्रीन सीडची दिली आहे 1804 1804. therefore actual difference is equal to 1804 1804 माइनस 1781.25 हा झाला ॲक्च्युअल डिफरन्स 22.75. ॲक्च्युअल डिफरन्स 22.75. सीडचं गणित आहे, कॉईनचं गणित नाही, सेंटचं गणित नाही, डायचं गणित नाही, फूडचं गणित नाही, मिल्कचं गणित नाही. म्हणून इथपासनं डायरेक्ट सोडवत आणायचा. कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड इरर. calculation of standard error is equal to NPQ. N आहे 7125 इंटू P आहे 25%. 25% म्हणजे 25/100. Q म्हणजे 75% म्हणजे 75/100. पर्सेंटेज म्हणजे 100. त्याला प्रपोर्शनमध्ये असं लिहितात 25/100 75/100. सोडवा 7125 गुणिला 25 भागिला 100 गुणिला 75/100. 1335 पॉइंट 9375. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 36.550. 36.550. Conclusion. Actual difference
इज इक्वल टू आपण काढला आहे मगाशी 22.75. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 36.550 गुणिले 3 109.65. एक्चुअल डिफरेंस is less than 3 times of standard error. Therefore, the difference will be insignificant, less than a insignificant. Next, certain crosses of the P gave 6230 yellow. N is equal to yellow plus green. येलो आहे 6230 प्लस ग्रीन आहेत 2110. असे एकंदर किती 8340. N is equal to expected frequency. नंतर बघा अंडरलाइन करा. एक्सपेक्टेशन इज 25% ऑफ ग्रीन सीड्स म्हणते. ग्रीन सीड्स इज इक्वल टू 25%. Therefore, P is equal to 25%. Q is equal to उरले किती मग 100तून 25 गेले तर 75%. Expected frequency of green seeds 25% of 8340 is equal to 2085. पण गणितात किती दिली आहे. But actual frequency
actual frequency of green seeds, actual frequency of green seeds is equal to 2110 हे 2110. Therefore actual difference is equal to 2110 minus 2085. आपल्याला डिफरन्स पाहिजे. मागं पुढं लिहिलं तरी चालतंय. मोठी संख्या अगोदर लिहायची. 25. आपल्याला डिफरन्स पाहिजे. डिफरन्स ॲक्च्युअल डिफरन्स मायनस प्लसमध्ये नको. Calculation of standard error. Calculation of standard error. Standard error is equal to NPQ मेथड सुरू आहे आपली. NPQ यन आहे 8340 इंटू पी आहे 25% म्हणजे 25% म्हणजे 100. 100पैकी 25. 75%. 100पैकी 75. 25/100. 75/100. 25%ला असं लिहितात प्रपोर्शनमध्ये. करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन जर जमत नसेल तर असं करायचं. 8340 गुणिला 25 भागिला 100 एवढं करायचं. 8340 गुणिला 25/100. कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरमध्ये येत नसेल तर 8340 गुणिला 25/100 पहिल्यांदा एवढंच करायचं. तुम्हाला मिळेल 2085. मग नंतर करायचं गुणिला 75/100. जे उरलं ते नंतर करायचं. आता येईल 1563.75. 1563.75. स्टँडर्ड इरर 39.544. 39.544. कॉन्क्लूजन. actual difference is equal to
25 standard error is equal to 39.544 गुणिला 3 हे 118.632 लेस दॅन येते. ॲक्च्युअल डिफरन्स is less than 3 times of standard error. Therefore, the difference will be less than insignificant. Insignificant. या ठिकाणी संपते शॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूटची मेथड नंबर 2 टाईप नंबर 2 संपतो. आता टाईप नंबर 3 उद्यापासून टाईप नंबर 3 शॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्स टाईप नंबर 3. शॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्सला टाईप नंबर 1ला भाग ए भाग बी 2 भागामध्ये विभाजित केलं होतं. नंतर टाईप नंबर 2 घेतला आता आपण. आता टाईप नंबर 3 शॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूटचा सगळ्यात महत्त्वाचा टाईप, त्याच्यावर जास्त गणितं येण्याचे चान्सेस असतात, तो टाईप उद्या घेऊ.